नांदेडच्या धर्माबादमध्ये बोगस मतदानाच्या आरोपावरून राडा। तेलंगणातील मतदार बोगस मतदान करत असल्याचा आरोप। महिलेसह एका पुरुषाला मारहाण। पोलिसांकडून पत्रकारांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती। नांदेडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी पैशाचं आमिष दाखवून शेकडो मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप। आमदार राजेश पवारांचे फोटो असलेल्या गाडीतून पदाधिकारी पळून गेल्याची माहिती, तर राजेश पवारांनी आरोप फेटाळले। नांदेडमध्ये मंदिरातही 100 महिलांना नजरकैदेत ठेवल्याचा प्रकार। 4000 रुपये मिळणार म्हणून कब्बशी चिन्ह असलेल्या लोकांनी थांबून ठेवलं, महिलांचा आरोप। नांदेडच्या धर्माबादमधील घटनांची निवडणूक आयोगाकडून दखल। मतदारांना डांबून ठेवलेल्या मंगल कार्यालयाच्या मालकावर गुन्हा दाखल होणार। तहसीलदार सुरेखा स्वामी यांची माहिती। शिंदेच्या सेनेने अंबरनाथमध्ये हजारोंच्या संख्येने बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप। 200 जण पोलिसांच्या ताब्यात। अंबरनाथमध्ये भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा शिंदेच्या शिवसेनेचा आरोप। आरोपानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग क्रमांक 2च्या मतदान केंद्रावर बोगस मतदार पकडले। बनावट आधार कार्ड बनवून मतदान करण्याचा प्रयत्न। बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ। भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची। पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदार केंद्रापासून बाहेर नेलेलं आहे। अजित पवार, मुख्यमंत्री फडणवीस आणि तटकरेंमध्ये तासभर खलबतं। अनेक ठिकाणी दादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत, तर जिथे भाजपची युती नाही तिथे स्थानिक पातळीवर शरद पवार गटासोबत हातमिळवणी करण्याचे संकेत, सूत्रांची माहिती। ठाणे पालिकेत भाजपची शिवसेनेकडे 131 पैकी 48 जागांची मागणी। भाजपने मागितलेल्या जागांपैकी अनेक जागा सेनेच्या उमेदवारांच्या, तर शिवसेनेकडूनही भाजपच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागांची मागणी। मंत्री आशिष शेलारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। मीरा भाईंदर मनपा निवडणूक एकत्र लढण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। लवकरच महायुती जाहीर करणार। अमरावतीतले अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला कारनं उडवलं। अपघातात खोडकेंच्या पायाला आणि मणक्याला मार लागल्याची माहिती। रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। नागपुरात टँक टॉवरच्या अपघातात 6 कामगारांचा मृत्यू। राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची, तर कंपनीकडून 30 लाखांची मदत। फडणवीसांची माहिती। घाटकोपरचे भाजप आमदार पराग शहांनी रिक्षा चालकाला फटकावलं। विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्या रिक्षा चालकाला आमदार शहांनी चोपलं। अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात शहा आंदोलन करत असताना घडला प्रकार। मुख्य गृहमंत्री बाप असल्यानेच भाजप आमदार कायदा हातात घेत आहेत। मोठे उद्योगपती कंत्राटदारांना रेड कार्पेट घालून कष्टकरी जनतेला मारहाण सुरू। वर्षा गायकवाडांचा पराग शहांवर निशाणा। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची स्ट्रॅटेजी। लालबाग, परळ, दादरसह माहीम, भायखळा आणि वलीद शिंदेची शिवसेना आणि भाजप समान जागा लढणार। दोन्ही पक्षाकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न। वसंतदादा पाटलांच्या पत्नी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन। 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार होणार।